जळगावात विधान परिषदेच्या निवडणुकीवरनं राजकीय घडामोडींना वेग आलाय। शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे आज सकाळपासून नॉट रिचेबल असल्याचं कळतंय। दरम्यान रेश्मा काळे कार्यकर्त्यांच्या सोबत बैठकीमध्ये असतात, त्यांचा फोन बंद नाही असं स्पष्टीकरण शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सरिता माळी यांनी दिलंय। दरम्यान बंडखोरी मागे घेण्याबाबत कुठलाही निरोप नसून नेत्यांचे आदेश आल्यावर अधिकृत भूमिका स्पष्ट करणार असं सरिता माळी यांनी म्हटलेलं आहे। मॅडम काय सांगणार, सध्या नॉट रिचेबल असल्याची चर्चा, नेमकं काय प्रसंग आहे? त्यांचा फोन जो असतो ना दादा, तो फोन लहान मुलं, त्यांची 2 मुलं आहेत, गेम वगैरे खेळतात, तो स्विच ऑफ होत राहतो। त्यांची जी दैनंदिनी नवरा बायकोची ते रोज सकाळी वार्डामध्ये किंवा प्रचाराचं जे काही नियोजन ठरलं असेल तिकडे जात असतात। ते लवकरच मोबाईल चार्ज वगैरे करून मी निरोप दिलाय, त्यांचा फोन चालू होणार आहे लवकरच। अच्छा, पण साधारण काल मंत्री गिरीश महाजन हे जळगावला आले होते, त्यांनी प्रतिक्रिया दिलेली की लवकरच तिढा सुटेल। नेमका काय त्याच्यासाठी काही चर्चेचा फोन वगैरे किंवा काही माहिती? आपलं जे आधीपासूनच तुम्ही बघितलेलं आहे की ठरलं होतं की गोपाळ गीते दादांनी जर तिकडे पाठिंबा दिला तर इकडे आम्ही जळगावमध्ये पाठिंबा देऊ, आणि ते खरंच आहे। पण आतापर्यंत आमचे गिरीश काका असतील, गुलाब दादा असतील, पक्षश्रेष्ठी असतील, यांच्याकडनं माहितीच्या कोणत्याही नेत्यांकडनं कोणताही निरोप उमेदवारापर्यंत गेलेला नाहीये। उमेदवाराला तसं सूचित केल्या गेल्यानंतर त्यांचा आदेश मान्य केला जाईल, त्यांचा आदेश मान्य असेल। भाजपाच्या वतीनं आम्हाला फोन आला, बैठकीचा कधी त्यांनी बोलवलं, त्यानंतर आम्ही तिथं निर्णय जो आहे आजच जाहीर करण्याचा त्यांनी फोनद्वारा सूचित केलेला आहे। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।